माझं नाव धनंजय बिसार, मी महावितरणात नोकरी करतो. काल माझा मित्र येऊन गेला इथं, उल्हास वाघ म्हणून. 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याला ॲसिडिटीचा खूप त्रास होता. शेगावमधलीच गोष्ट आहे. तो म्हणे मी काही खाल्लं नाही इकडे, आता मुले ॲसिडिटी होते, चल आपण इथं कुठेतरी जाऊन आलूबोंडा तरी खाऊ. तर मग त्याची यावर्षी भेट झाली. कारण एप्रिल महिन्यापर्यंत मी कोकणात नोकरी करत होतो, सिंधुदुर्गमध्ये. माझी एप्रिल महिन्यातच बदली झाली, इथं वाशिमला आलो आता. तर त्याला म्हटलं का रे, तुला ॲसिडिटीचा खूप त्रास होता, आता काहीच राहिला नाही म्हणे. तर मग त्यानं जया मामीबद्दल सांगितलं. यार म्हणे तू असं असं आहे. म्हटलं मला डायबिटीजचा त्रस आहे, बाकी तर काही दुसरा त्रास नाही. पण ऑक्टोबर महिन्यात माझ्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. 5,000वर चालते. तर 1 महिना मी ICCUमध्ये भरती होतो. 4-4.5 लाख रुपये खर्च आला म्हणून तिथं. त्याला तेही सांगितलं. तेव्हापासून मला गोळ्या चालू लागल्या म्हटलं. आणि त्याच्यात ॲसिडिटीची पहिले गोळी घ्यायला लागते आणि बाकी गोळ्या घ्यायला लागतात म्हटलं. असं त्याला मी सांगितलं. तो म्हणे एक वेळा तू अटेंड कर, काही कर, पण ते अटेंड कर. तर मग ते जुनागडचा काहीतरी शिबिर होतं, तिथंच आहे म्हणे. पण त्यावेळेस तिथं काही जाणं जमलं नाही. तर अनायसे इथं शिबिर लागलं, त्याचा रात्रीच फोन आला. म्हटलं कडे तूच पैसे टाक, मी तुला पैसे टाकतो. मला काही प्रोसिजर माहीत नाही. तू म्हणे काही टेन्शन नको घेऊ. दोघांची त्यांनी 2-2 हजार रुपये टाकले. मग मध्ये मी काळेसाहेबाला फोन केला की काळेसाहेब राहण्याची व्यवस्था याच्यावर लिहिलेलं आहे असं. तर राहण्याची व्यवस्था इथंच आहे म्हणे साहेब. म्हटलं का हो 2,000 एवढं सारं जीव गो घालणं येते. ते म्हणे काही टेन्शन नका घेऊ म्हणे साहेब, तुम्ही 2,000 होते म्हणे, सर्वच होते. मग काळेसाहेबाचा आपला याचा फोन आला उल्हास वाघचा. मिसाळ साहेब ते तुम्हाला तिथं राहणं जमणार नाही, ते खाली झोपायला गेले येते, तर तुम्ही मंदिरात राहू शकता. म्हटलं तसं काही नाही, मी खाली झोपत असतो, असं काही माझं असं VIP काही ट्रीटमेंट आपल्याला पाहिजे नाही. तर मग काही हरकत नाही. तर इथं आल्यानंतर काय झालं होतं, माझं दात म्हणजे डाळ खूप दुखत होती. तर ते टूथपिक सोबतच असते माझ्या, आणि एक मलम असते, तो लावत असतो. मग मी डाळ दुखली की रात्री झोपताना. तर इथं आल्यापासून ते पूर्ण बंद झालं. एक म्हणजे दुखून आता काही जाणवत नाही. म्हणजे बऱ्याच मित्राला सांगितलं की आता कशामुळे झालं, भगवानदाने म्हटलं पण आहार बिर याच्यामुळे झालं असावं. तर मग काळेसाहेबच म्हणे की काळेसाहेबांनी सांगितलं हे असं असते. मिसाळ साहेब एक वेळा गप्पा मारत बसलो, याच्यातलं एखादं सेंटर तिथं दाताशी संबंधित असेल तर ते ओपन झालं म्हणे. तर तो त्रास त्याच्यामुळे गेला. आणि माझ्या मिसेसचा फ्रोजन शोल्डरचा प्रॉब्लेम होता. म्हणजे आता बराच खूप त्रस्त होती ते. तर इले म्हटलं आमचं दोघं तर ठरलंच होतं की जाऊ, आपण सोबतच जाऊ. ते तयार झाले होते. अशा गोष्टी तिला इंटरेस्ट आहे. पथ्य पाळणं हे फार म्हणजे स्ट्रिक्टली पाळते ते. तर इथं आल्या मग भुसावळले गेली तिनं. 8 दिवस तिथं ट्रीटमेंट घेतली. डॉक्टरने सांगितलं की हे असं चालूच राहील, असं तसं, म्हणजे सहन करा तुम्ही. पेन किलरच्या गोळ्या देत होते. पण इथं आल्यानंतर तिचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे हात दुखणे तिचा बंद झाला. 2 किलो वजन कमी झालं. आता 2-4 दिवसात 2 किलो. आता म्हणजे आता हे जे इथं जोडलं तर खूप चांगलं झालं. पण 2017-18 मध्ये जर आम्हाला माहीत असतं तर 7 लाख रुपये मी खर्च करून बॅरिएटिक सर्जरीचं ऑपरेशन केलं. इथे 110 किलो वजन होतं. तर असं वाटतं की त्यावेळेस जर भेट झाली असती अशी तर म्हणजे याच्यातून चांगलं निघालं असतं. तर हा आमचा दोघांचा अनुभव आहे. धन्यवाद.